16वा पाठ बघूया. इजिप्त. इजिप्त हा देश आफ्रिका खंडात ईशान्य भागात असून तो एक दाट लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जातो. अरेबिक भाषेत या देशाला मिश्र असे म्हणतात. मिश्र कोणत्या देशाला म्हणतात? तर इजिप्तला म्हणतात, हे लक्षात राहू द्या. जगप्रसिद्ध इजिप्शियन संस्कृती प्राचीन काळी या देशात नांदत होती, हे सुद्धा लक्षात राहू द्या. स्थान, विस्तार व सीमा बघूया. 22° ते 32° उत्तर अक्षवृत्त आणि 25° ते 36° पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान या देशाचे स्थान आहे. रंगीत आकृती 10 पहा. यावरून या देशाच्या सीमेवर कोणकोणते समुद्र व देश आहे याची यादी करा. हे महत्त्वाचं आहे आपल्याला. या देशाच्या सीमेवर कोणकोणते समुद्र आणि देश आहे हे माहिती हवं आपल्याला. प्राकृतिक रचना बघूया. नाईल नदीमुळे इजिप्तचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने 2 भाग पडतात. एक, नाईल नदीच्या पश्चिमेकडे लिबियापर्यंतचा वाळवंटी प्रदेश. हा प्रदेश सहारा वाळवंटाचा भाग आहे. तो वाळूच्या टेकड्यांनी व्यापलेला असून त्यात सीवा, बहारिया, फराफा यासारखी महत्त्वाची मरुउद्याने आहे. हे बघा, सीवा, बहारिया, फराफा ही काय आहे? तर हे मरुउद्याने आहे. या प्रदेशाच्या उत्तरेकडील कतारा हा प्रदेश समुद्रसपाटीपासून 133 मीटर खाली आहे. दुसरा विभाग नाईल नदीच्या पूर्वेकडे अकाबाच्या आखातापर्यंत पसरला आहे. यात अकाबाचे आखात, सिनाई वाळवंट, सुएझ आखात, तांबड्या समुद्राजवळची किनारपट्टी व पूर्वेकडील वाळवंट यांचा समावेश होतो. यात तांबडा समुद्र पर्वतरांगेतील जवाल शेप हे शिखर 2187 मीटर उंचीवर आहे. माउंट कॅटरीन हे इजिप्तमधील सर्वात उंच शिखर सिनाई पर्वतरांगेत आहे, हे लक्षात राहू द्या. माउंट कॅटरीन हे इजिप्तमधील सर्वात उंच शिखर सिनाई पर्वतरांगेत आहे. त्याची उंची 2642 मीटर आहे. हवामान बघूया. इजिप्त हा देश उष्णकटिबंधीय वाळवंटी हवामानाच्या प्रदेशात येतो. एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत उन्हाळा असतो, तर नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत हिवाळा ऋतू असतो. येथील उन्हाळा तीव्र तर हिवाळा सौम्य असतो. उन्हाळ्यात तापमान 42° पर्यंत वाढते. या काळात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात खमसीन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात. हे फार महत्त्वाचं आहे. नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात खमसीन व उष्ण व कोरडे वारे वाहतात, हे लक्षातच राहू द्या. खमसीन हे वारे कुठचे आहे? तर इजिप्तमधले. नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशातले, लक्षात राहू द्या. वारे व स्थान यांच्या जोड्या लावामध्ये विचारले जाते, म्हणून लक्षात राहू द्या. ते आपल्याबरोबर मोठ्या प्रमाणावर धूळ व वाळू वाहून आणतात. येथे क्वचित प्रसंगी पाऊस पडतो. नैसर्गिक साधन संपत्ती, जलसंपत्ती बघूया. नाईल ही या देशातील प्रमुख नदी आहे. पोर्ट सेद, कॅरो आणि अलेक्झांड्रिया या 3 शहरांच्या दरम्यान नाईलचा सुपीक त्रिभुज प्रदेश पसरलेला आहे. या नदीवर आसवानजवळ 2 धरणे बांधलेली आहे. त्यामुळे देशाची जलसंचन व जलविद्युत निर्मिती ही उद्दिष्ट साध्य झाली आहे. नाईल नदीमुळे तिच्या जवळपासच्या वाळवंटी प्रदेशाचा विकास झाला आहे आणि इजिप्तची प्रगती झाली आहे. म्हणून ही नदी इजिप्तसाठी वरदान ठरली आहे. वनस्पती बघूया. वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने काटेरी वनस्पती आढळतात. जेथे थोडा पाऊस पडतो तेथे वाद्या आहे. वाद्या म्हणजे बघा, कंसात दिला आहे हंगामी नद्यांची कोरडी पात्रे. हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे आणि आयोगसुद्धा आपल्याला नवीन गोष्टी विचारतात, म्हणून लक्षात राहू द्या. या प्रदेशात मरुउद्याने निर्माण झाली आहे. तेथे अकेशिया, सिकॅमोर आणि खजुरांची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. प्राणी व पक्षी बघूया. येथील वाळवंटी प्रदेशात कोल्हे, लांडगे, साप, विंचू आढळतात. नाईल नदीच्या खोऱ्यात मुंगूस, रानमांजर आढळतात. नदीकिनारी इजिप्शियन कोब्रा, वायपर यासारखे विषारी साप आढळतात. याशिवाय उंट, गाढ, शेळ्या इत्यादी पाळीव प्राणी तसेच अनेक कीटक व पक्षी या देशात आढळतात. खनिजे बघूया. खनिज तेल ही या देशातील महत्त्वाची साधनसंपत्ती आहे. पश्चिम वाळवंटातील कतारा, अल येमेन या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी आहेत. सिनाई द्वीपकल्प, सुएझचे आखात व तांबडा समुद्र या भागात देखील खनिज तेल सापडले आहे. हे शब्द लक्षात घ्या. सिनाई द्वीपकल्प, सुएझ आखात आणि तांबडा समुद्र या भागात देखील खनिज तेल सापडले आहे. त्याशिवाय लोहखनिज, चिप्सन, मॅग्नीज, फॉस्फेट ही खनिजे आढळतात. इमारत बांधण्यासाठी लागणारे चुनखडक, संगमरवर हे खडकही या देशात मोठ्या प्रमाणावर सापडतात. या खनिज संपत्तीचे देशाच्या विकासासाठी हातभार लागला आहे. व्यवसाय बघूया. आपण आधी शेती व्यवसाय बघूया. शेतीला लागणारा पाणी पुरवठा नाईल नदी व तिच्यातून काढलेल्या कालव्यातून होत असल्यामुळे शेती व्यवसाय प्रामुख्याने नाईल नदीच्या दोन्ही टोकावर व त्रिभुज प्रदेशात चालतो. वर्षातून 2 किंवा 3 पिके घेतली जातात. मका, तांदूळ, गहू या धान्य पिकांचे उत्पादन होते. ऊस, कापूस, टोमॅटो, कलिंगड, संत्री, अंजीर, कांदे, बटाटे इत्यादी पिके येथे घेतली जाते. खजुरांची झाडे भरपूर असल्यामुळे खजुरांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कापूस हे येथील महत्त्वाचे पीक आहे. लांब धाग्याचा कापूस पिकवणाऱ्या जगात
जगातील प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते, हे लक्षात राहू द्या. लांब धाग्याचा कापूस पिकवणाऱ्या जगातील प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते. जलसिंचन, खते, कीटकनाशके यांचा वापर केल्यामुळे शेतीतून भरपूर उत्पन्न मिळते. मासेमारी बघूया. भूमध्य व तांबडा समुद्र यांच्या परिसरात सागरी मासेमारी चालते. नाईल नदी व सरोवरातून गोड्या पाण्यातील मासेमारी चालते. आस्वान धरणाच्या नासर जलाशयातही मासेमारी चालते. येथे मत्स्यशेती सुद्धा केली जाते. नाईल बल्फी, नाईल पीच, सार्डिन्स, म्युलेट इत्यादी प्रकारचे मासे येथे सापडतात. उद्योग बघूया. खनिज तेलावर प्रक्रिया करणारे कारखाने कॅरो, अलेक्झांड्रिया येथे आहे. येथे खनिज तेल व नैसर्गिक वायू यापासून अनेक उपउत्पादने घेतली जाते. ही उत्पादने निर्यात करून या देशाने आर्थिक विकास साधला आहे. सुती, रेशमी, लोकरी तसेच कृत्रिम धाग्याचे कापड तयार करणे व त्यापासून तयार कापडे बनवण्याचे कारखाने प्रामुख्याने अल कुब्रा, अल महला येथे आहे. पोलाद कारखाने कॅरोजवळील हेलवान, काफ्रा येथे आहे. याशिवाय सिमेंट कारखानेही इथे आहे. वाहतूक व संदेशवहन. वाळवंटी प्रदेशात उंट हेच वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. तथापि नाईल नदीच्या मुखाजवळील जवळचा प्रदेश व सुएझ कालवा हे वाहतूक तसेच व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या भागात रस्ते व लोहमार्ग विकसित झाले आहे. नाईल नदीच्या किनाऱ्याजवळून आस्वान धरणापर्यंत रस्ते व लोहमार्ग केलेले आहे. नाईल नदीचा प्रवाह आणि कालवे यातून जलवाहतूक चालते. नाईल नदीच्या मुखाजवळची पोर्ट झेद, अलेक्झांड्रिया तसेच सुएझ ही प्रमुख बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील प्रमुख शहरातून आहे. इजिप्त प्रमुख शहरे व वाहतूक बघूया. उत्तरेस बघा भूमध्य समुद्र आहे. इजिप्तच्या पूर्वेला तांबडा समुद्र आहे. इथे बघा सिनाई द्वीपकल्प आहे. सिनाई द्वीपकल्पेच्या पूर्वेला बघा हे जॉर्डन आहे, हे इस्रायल आहे. इजिप्तमध्ये बघा इथे कॅरो आहे, इथे अलेक्झांड्रिया आहे. पश्चिमेला लिबिया आहे आणि इथे तांबड्या समुद्राच्या समोर बघा सौदी अरेबिया आहे. समोर बघूया आपण व्यापार बघूया. खाद्यपदार्थ, यंत्रे, विजेवर चालणारे उपकरण, रासायनिक उत्पादने, वाहने इत्यादी गोष्टी इजिप्त इतर देशाकडून आयात करतो. खनिज तेल व त्यांची उत्पादने, सुती, रेशमी कापड, तयार कापडे, गहू, खजूर तसेच फॉस्फेट निर्यात करतो. पर्यटन बघूया. प्राचीन इजिप्तच्या अनेक खानाखुणा या देशात आढळतात. पिरॅमिड, माणसाचा चेहरा व सिंहासारखा देह असलेले स्प्रिंग या शिल्पाकृती, प्रचंड खांब असलेले देवळे तसेच रमणीय समुद्रकिनारे असंख्य पर्यटक येतात. त्यामुळे पर्यटन व्यवसाय भरभराटीस आला आहे. हा व्यवसाय या देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देतात. शासनातर्फे या व्यवसायालाही विविध सोयी पुरवल्या जातात. लोकजीवन बघूया. नदीच्या त्रिभुज प्रदेशात दाट लोकवस्ती असून वाळवंटी प्रदेशात लोकवस्ती विरळ आहे. कॅरो, अलेक्झांड्रिया ही दाट लोकवस्तीची शहरे आहे. ग्रामीण भागात घरे किंवा दुमजली आहे, पण शहरी भागात मात्र अनेक मजली आणि अत्याधुनिक घरे आहे. घरे एकमेकाला जोडून रांगेत बांधलेली असतात. खिडक्यांच्या जागी चौकोनी किंवा वर्तुळाकार मोकळ्या जागा ठेवलेल्या असतात. लुंगी किंवा पॅन्ट, त्यावर सुती कापडाचा गलबिया नावाचा लांब शर्ट. आपल्याला हे महत्त्वाचं आहे. गलबिया हे काय आहे? शर्ट आहे. हा शब्द लक्षात राहू द्या. पुढची माहिती पोशाखाबद्दल आहे तर आपल्यासाठी महत्त्वाची नाही. गहू, तांदूळ, मका यापासून केलेले विविध पदार्थ, फळे, खजूर, मांस या पदार्थाचा समावेश लोकांच्या आहारात असतो. येथील लोकांची भाषा अरेबिक असून धर्म इस्लाम आहे. ही भाषा लक्षात राहू द्या. अरेबिक. फुटबॉल हा येथील लोकप्रिय खेळ आहे. प्रमुख शहरे बघूया. कॅरो राजधानी असून नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात वसलेले आहे. हे शहर आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय वायुमार्गाचे केंद्र आहे. जवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. अलेक्झांड्रिया बघूया. हे शहर नाईल नदीच्या मुखाजवळ वसलेले असून एक उत्तम नैसर्गिक बंदर आहे. या बंदरातून अनेक जहाजे भूमध्य समुद्रात प्रवेश करतात. हे शहर इजिप्तमधील व्यापाराचे केंद्रस्थान आहे. पोर्ट सेद बघूया. हे एक उत्तम बंदर आहे. ते व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. आशियाई देशाशी होणाऱ्या जलवाहतुकीसाठी हे बंदर महत्त्वाचे आहे. सुएझ कालवा या मार्गाने या बंदरातून वाहतूक चालते. आस्वान बघूया.
महत्त्वाचे शहर आहे. जवळच आस्वान हायड्रम बांधला आहे. या धरणाचा मोठा जलाशय अल नासर नावाने ओळखला जातो. यावरची रिकामी जागा बघूया. इजिप्तच्या पूर्वेस रिकामी जागा समुद्र आहे. आपण बघितलं होतं तांबडा समुद्र आहे आणि भूमध्य समुद्र उत्तरेला होता. उन्हाळ्यात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात रिकामी जागा वारे वाहतात. हे रिकामी जागा अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्याला जोड्या लावामध्ये भूगोलमध्ये विचारला जातातच. उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. समोर बघूया. सिनाई पर्वत रांगेत रिकामी जागा हे शिखर आहे. कॅटरीन हे आपलं उत्तर आहे. सिनाई पर्वत रांगेत माउंट कॅटरीन शिखर आहे. इजिप्तमधील सर्वात उंच शिखर कोणते? पोलाद कारखाने कोठे आहे? इजिप्तच्या शहरी भागातील घरे कशा प्रकारची आहे? आपल्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. इजिप्तमध्ये सर्वात उंच शिखर कोणते? इजिप्तला दरवर्षी असंख्य पर्यटक येतात. खनिज तेलामुळे या देशाचा आर्थिक विकास झाला आहे. बघा, नाईल नदी इजिप्तसाठी वरदान ठरली आहे. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आपल्यासाठी हे जोड्या लावा महत्त्वाचा नाही. कॅरो म्हणजे काय आहे? इजिप्तची राजधानी. एवढंच लक्षात राहू द्या आणि हे पॉईंट्स लिहून ठेवा. सुएझ कालवा, नाईल नदीचा त्रिभुज प्रदेश, कॅरो, सिनाई पर्वत, अलेक्झांड्रिया आणि तांबडा समुद्र हे फक्त लिहून ठेवा. फक्त पॉईंट्स, त्याचं महत्त्व लिहू नका. हे पॉईंट्स आठवल्याबरोबर तुम्हाला कळेल की हे इजिप्तमधलं आहे, तर तुम्हाला लगेच उत्तर समजेल. या ठिकाणी हा पाठ संपवतो. 17वा पाठ बघूया. टांझानिया. वन्य प्राणी जीवनाने नटलेली अभयारण्य हे वैशिष्ट्य असलेला टांझानिया देश आफ्रिका खंडात पूर्व किनाऱ्यावर आहे. टांगानिका, झांझिबार, पेंबा यांचे संयुक्त प्रजासत्ताक स्थापन होऊन ऑक्टोबर 1964 मध्ये त्याचे टांझानिया असे नामकरण झाले. स्थान, विस्तार व सीमा बघूया. 1° दक्षिण ते 11° 45 दक्षिण अक्षवृत्ते. बघा, विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहे. मग हवामान कसं असेल? तो उष्ण असेल. 1° दक्षिण ते 11° 45 दक्षिण अक्षवृत्त व 29° 21 पूर्व ते 39° 25 पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान या देशाचे स्थान आहे. याचे क्षेत्रफळ 9,45,087 चौरस किलोमीटर आहे. आकृती 11 पहा. या देशाच्या सीमेवर कोणकोणते महासागर व देश आहे त्यांची यादी करा. प्राकृतिक रचना बघूया. या देशाच्या उत्तरेकडील व्हिक्टोरिया सरोवराच्या दक्षिणेस विस्तृत पठारी प्रदेश आहे. तो पूर्व व पश्चिम दिशेकडून पर्वतरांगांनी वेढलेला आहे. पूर्वेकडील डोंगररांगा व हिंदी महासागर यांच्या दरम्यान किनारपट्टीचा सखल प्रदेश आहे. या किनारपट्टीलगत असलेल्या झांझिबार, पेंबा इत्यादी बेटांचा समावेश या देशात होतो. किलिमांजारो हे या देशातील व खंडातील सर्वोच्च शिखर आहे. हे लक्षात राहू द्या. किलिमांजारो हे या देशातील व खंडातील सर्वोच्च शिखर आहे. व्हिक्टोरिया, टांगानिका, न्यासा ही येथील महत्त्वाची सरोवरे आहे. हे सरोवरेचे नाव लक्षात राहू द्या. वामी, पांगनी, रुफिजी या मुख्य नद्या देशाच्या पूर्व भागात आहे. याशिवाय मसाई स्टेप हा गवताळ प्रदेश आहे. हा गवताळ प्रदेश लक्षात राहू द्या. मसाई स्टेप. हवामान बघूया. या देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ असल्यामुळे हवामान साधारणपणे उष्ण आहे. किनाऱ्याजवळ हवामान उष्ण व दमट असून वार्षिक सरासरी तापमान 32° असते. उंच पर्वतीय भागात हवामान थंड असते. किलिमांजारो हे शिखर विषुववृत्ताजवळ असूनही त्यांच्या उंचीमुळे ते बर्फाच्छादित असते. हे लक्षात राहू द्या. किलिमांजारो हे शिखर विषुववृत्ताजवळ असूनही त्यांच्या उंचीमुळे ते बर्फाच्छादित असते. पूर्वीय वाऱ्यापासून पूर्व किनारी भागात 1000 मिमी ते 2000 मिमी पाऊस पडतो. तर मध्य व पश्चिम तसेच पर्वतीय भागात 500 मिमी ते 1000 मिमी पाऊस पडतो. नैसर्गिक साधनसंपत्ती बघूया. वनस्पती. पर्वतीय भागात मोहगणी, कापूर या वृक्षाची जंगले आहेत. पठारा व कमी उंचीचे वृक्ष असून मसाई स्टेप या मैदानी भागात गवत ही प्रमुख वनस्पती आहे. झांझिबार बेटावर आणि किनारपट्टीला नारळाची भरपूर झाडे आहे. राणी बघूया. टांझानियामध्ये मोठ्या प्रमाणावर चराऊ कुरणे आहे. हा सर्व भाग गवताळ प्रदेशाचा असून तो वन्य प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. शिकारीमुळे येथील प्राणी कमी होऊ लागले होते. त्यामुळे शासनाने अनेक अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान निर्माण केली आहेत. त्यामुळे अनिर्बंध शिकारीवर बंधने आली आहेत. येथील वनक्षेत्र चिंपांझीसाठी प्रसिद्ध आहे. सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यानामध्ये सिंह, हरिण, झेब्रे, जिराफ इत्यादी प्राणी आहे. दक्षिणेकडील सलोस अभयारण्यात भरपूर हत्ती आहे. याशिवाय पाणघोडे, माकडे, गेंडे, बबून, सुसरी आढळतात. प्राण्याच्या विविधतेमुळे येथे पर्यटन व्यवसाय विकसित झाला आहे. त्यामुळे या देशाला आर्थिक विकास होत आहे. या ठिकाणी बघा, प्राण्याच्या विविधतेमुळेही देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो हे इथे दिलं आहे.
समोर बघूया. खनिजे बघूया. चांदी, सोने, अभ्र, कोळसा, लोखंड ही खनिजे या देशात सापडतात. शिन्यांग प्रदेशात हिरे सापडतात. हा प्रदेश लक्षात राहू द्या. शिन्यांग प्रदेशाजवळ हिरे सापडतात. व्हिक्टोरिया सरोवराजवळ सोने सापडते, हे सुद्धा लक्षात राहू द्या. सरोवरांच्या काठी चुनखडक, जिप्सम, मीठ, फॉस्फेट ही खनिजे सापडतात. आपण व्यवसाय बघूया. शेती. आकृती 17.2 पहा. नदीच्या काठी पारंपरिक पद्धतीची शेती आढळते, पण अलीकडे व्यापारी व सहकारी शेतीला शासनाने उत्तेजन दिले आहे. गहू, तांदूळ, मक्का, ज्वारी, तेलबिया, कापूस, चहा, कॉफी, तंबाखू इत्यादी पिके येथे होतात. पेंबा व झांजिबार बेटावर लवंग व नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते, हे लक्षात राहू द्या. पेंबा व झांजिबार बेटावर लवंग व नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. गवताळ प्रदेशात मसाई जमात मुख्यतः पशुपालनाचा व्यवसाय करतो, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आपल्याला जोड्या लाभामध्ये विचारलं आहे. मसाई जमातचा व्यवसाय काय आहे, तर पशुपालन, हे लक्षात राहू द्या. मासेमारी हा व्यवसाय बघूया. सरोवरातून नद्यातून अंतर्गत मासेमारी चालते, तसेच किनाऱ्याजवळ आणि समुद्रात सागरी मासेमारीचा व्यवसाय चालतो. उद्योग बघूया. खते, कापड, सिमेंट, स्टील, साखर इत्यादी वस्तूच्या निर्मितीचे कारखाने या देशात आहे. दार ए सलाम येथे कापड गिरण्या असून झांजिबार येथे पादत्राणे बनवणे, फळांची रस हवाबंद डब्यात भरणे, नारळाचे तेल काढणे इत्यादी उद्योग भरभराटीस आले आहे. दार ए सलाम हे व्यापाराचे केंद्र असून येथून अनेक रस्ते व लोहमार्ग विविध दिशांना जातात. हे या देशाचे प्रमुख बंदर आहे, हे लक्षात राहू द्या. प्रमुख बंदर आहे दार ए सलाम. वाहतूक व संदेशवहन बघूया. दार ए सलाम ते टांगा, दार ए सलाम ते अरुषा हे महत्त्वाचे मार्ग आहे. व्यापारी मालाची वाहतूक करण्यासाठी दार ए सलाम ते मवांजा, टांगा ते अरुषा हे लोहमार्ग महत्त्वाचे आहे. किनारपट्टीला व नद्यांमधून जलमार्गाचा वापर वाहतुकीसाठी करण्यात येतो. दार ए सलाम, झांजिबार येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहे. व्यापार बघूया. हा देश पेट्रोल, यंत्रे, बांधकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ यांची आयात करतो. तर शेती उत्पादने, हिरे, अभ्रक, चहा, कॉफी, तंबाखू यांची निर्यात करतो, हे लक्षात राहू द्या. हिऱ्यांची निर्यात करतो हा देश. लवंगाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. बघा, या देशातून लवंगाची निर्यात सुद्धा होते. त्यातून या देशाला मोठे आर्थिक उत्पन्न मिळते. ग्रेट ब्रिटन, जर्मनी, इटली या पाश्चात्य व चीन, जपान या पौर्वात्य देशांशी टांझानियाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. पर्यटन बघूया. येथील वन्य प्राणी हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या देशात अनेक राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यापैकी सेरेंगटी, किलिमांजारो, अरुंशागंबे हे प्रमुख अभयारण्य आहे. किलिमांजारो शिखर, अनेक सरोवरे, समुद्रकिनारे, निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे असंख्य पर्यटक येथे दरवर्षी येतात. पर्यटनामुळे वाहतूक व हॉटेल व्यवसाय भरभराटीस आला आहे. टांझानिया प्रमुख शहरे दिली आहे बघा इथे. इथे बघा दार ए सलाम, झांजिबार, पेंबा. हे बघा हिंदी महासागर दिला आहे इथे. हिंदी महासागरामध्ये आहे हे बेट. पेंबा आणि झांजिबार लवंगसाठी प्रसिद्ध आहे. दार ए सलाम हे एक बंदर आहे. इथे बघा मसाई स्टेप, गवताळ प्रदेश. इथे बघा व्हिक्टोरिया सरोवर आहे. इथे शिन्यांग आहे. हा प्रदेश आपण बघितलं होतं कशासाठी प्रसिद्ध आहे, हिऱ्यांसाठी. इथे बघा किलिमांजारो राष्ट्रीय उद्यान आहे. समोर बघूया. या देशातील काही समस्या बघूया. हिवताप, सेसे माशांच्या उपद्रवामुळे होणारा निद्रानाशाचा आजार, देवी, क्षयसारखे रोग तसेच कुपोषण इत्यादी समस्या या देशाला भेडसावतात. याला आळा घालण्यासाठी शासन व स्थानिक स्वयंसेवी संस्था यांनी वैद्यकीय सेवेचे जाळे विणून या रोगाचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. लोकजीवन बघूया. टांझानियात अनेक जमातीचे वास्तव्य आहे. प्रामुख्याने बुरुंगी, बांटू, सुकुमा, मसाई, माकोंडे इत्यादी जमातीचे लोक येथे आढळतात. हे मसाई जमात लक्षात राहू द्या. पर्वत व पठारी भागात लोकवस्ती विरळ आहे. किनाऱ्याजवळ, सरोवराजवळ, नद्यांच्या काठी दाट लोकवस्ती आहे. ग्रामीण भागात गवत व जाड दोऱ्यांच्या सहाय्याने झोपड्या बांधतात. त्यावर लाकडी चौकटी उभारून व माती लिपून घरे बांधली जाते. शहरात आधुनिक पद्धतीची सिमेंट, विटा वापरून घरे बांधली जातात. शहरात आधुनिक पद्धतीची घरे आढळतात. स्त्रिया आपल्या अंगाभोवती रंगीबेरंगी वस्त्रे गुंडाळतात. या वस्त्राला कांगा म्हणतात. हा शब्द लक्षात राहू द्या. तर पुरुषांनी गुंडाळलेल्या वस्त्राला किकोई म्हणतात. कांगा आणि किकोई हे शब्द लक्षात राहू द्या. वस्त्रा संदर्भात आहे. कांगा आणि किकोई हे कापड आहे, हे लक्षात राहू द्या. शहरात मात्र पाश्चिमात्य पद्धतीचा पोशाख आढळतो.
या लोकांच्या जेवणात तांदूळ, गहू, मका यापासून बनवलेले पदार्थ व मासे असतात. स्वाहिली ही टांझानियाची भाषा आहे. हे लक्षातच राहू द्या. स्वाहिली ही टांझानियाची भाषा आहे. बहुसंख्य लोक इस्लाम धर्मीय आहे. नृत्य व संगीत ही मनोरंजनाची साधने आहे. हे लोक लाकडापासून बनवलेले माकोंडे, मुखवटे तसेच मसाई जमातीची शस्त्रे बनवण्यास कुशल आहे. मसाई लोकांची खेळणी विशिष्ट पद्धतीची आहे. हे प्रामुख्याने पशुपालन करणारे लोक आहे. हे लक्षात राहू द्या. मसाई लोक पशुपालन करणारे आहे. गायीगुरांच्या रक्षणासाठी गोठा गावाच्या मध्यभागी असतो आणि त्याच्या भोवताली घरे मानली जातात. मसाई लोकांच्या अशा वस्त्यांना क्राल असे म्हणतात. हा क्राल शब्द लक्षात राहू द्या. मुख्य शहरे बघूया. दार ए सलाम हे एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. हे टांझानियाच्या जुन्या राजधानीचे शहर आहे. टांझानियाचे मुख्य विद्यापीठ येथे आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र असून वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे. डोडोमा हे शहर बघूया. देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेले हे शहर असून टांझानियाची राजधानी आहे. महामार्गाने हे शहर दार ए सलामशी जोडलेले आहे. झांझिबार बघूया. हे शहर हिंदी महासागरातील बेटावर वसलेले आहे. हे लक्षात राहू द्या. झांझिबार हे शहर हिंदी महासागरातील बेटावर वसलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून हे एक उत्तम बंदर आहे. खोबरे आणि लवंगाचा मोठा व्यापार या शहरातून चालतो. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरच्या काही रिकामी जागा बघूया. टांझानियामधील रिकामी जागा हे सर्वोच्च शिखर आहे. आपलं उत्तर आहे किलिमांजारो. टांझानियामधील किलिमांजारो हे सर्वोच्च शिखर आहे. सलोस हे अभयारण्य रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? हत्ती. शिन्यांग प्रदेशात रिकामी जागाचे साठे सापडतात. कशाचे साठे सापडतात? हिऱ्यांचे. इथे प्रश्न बघा. टांझानियामध्ये सेसे माशांच्या उपद्रवामुळे कोणत्या रोगाची लागण होते? हे लक्षात राहू द्या. टांझानियाची राजधानी कोणती? इथे वरती बघा. नवी राजधानी डोडोमा. टांझानियामधील हवामानाचे वर्णन, शेती व्यवसायाबद्दल माहिती, लोकजीवनाचे वर्णन हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. आल हा शब्द लक्षात राहू द्या. किलिमांजारो पर्वत कोणत्या अक्षवृत्ताजवळ आहे? हे लक्षात राहू द्या. विषुववृत्ताजवळ आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. 18वा पाठ बघूया. दक्षिण आफ्रिका. हा पहिला पॅरेग्राफ तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही, पण पुस्तकामध्ये दिला आहे म्हणून आपण वाचून घेऊया. आतापर्यंत तुम्ही इजिप्त, ब्राझील, टांझानिया आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या 4 देशाची माहिती मिळवली आहे. या पाठात आपण दक्षिण आफ्रिका या देशाची माहिती स्वयं अध्ययन पद्धतीने मिळवणार आहोत. या देशाची काही माहिती पाठात दिली आहे, तर काही माहिती पाठात दिलेल्या नकाशाच्या आधारे तुम्ही मिळवायची आहे. याशिवाय जास्त माहिती शक्य असेल तर विश्वकोश व इंटरनेटद्वारा मिळवता येईल. हे महत्त्वाचे आपल्यासाठी. दक्षिण आफ्रिका हा देश आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात असून सोने, हिरे या खनिजासाठी व प्राणी संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. या देशाचे क्षेत्रफळ सुमारे 12,32,087 चौरस किलोमीटर आहे. स्थान, विस्तार व सीमा बघूया. दक्षिण आफ्रिका हा देश 22°07' दक्षिण ते 34°52' दक्षिण अक्षवृत्त व 16°20' पूर्व ते 32°15' पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे. हे देशाचे स्थान, विस्तार व सीमा शोधण्यासाठी आकृती 12 पहा व पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. या देशाच्या शेजारी असलेल्या देशाची नावे लिहा. या देशाच्या पूर्वेस व पश्चिमेस कोणते महासागर आहेत? हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या देशाच्या पूर्वेस व पश्चिमेस कोणते महासागर आहे? एका स्वतंत्र देशाला दक्षिण आफ्रिकेने 4ही बाजूने वेढले आहे. त्या देशाचे नाव लिहा. हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिका खंड कोणत्या गोलार्धात आहे ते अक्षरवृत्तावरून ओळखा. तर आकृतिक रचना बघूया. आकृती 12 मध्ये दाखवल्याप्रमाणे या देशांचा मध्यभाग पठारी असून पूर्व, दक्षिण व पश्चिम भागात चिंचोळी किनारपट्टी आहे. वायव्येस उष्ण वाळवंटी प्रदेश आहे. या नकाशाच्या आधारे तुम्ही प्राकृतिक रचना समजून घ्या. त्यासाठी पुढील प्रश्नाची उत्तरे शोधा. मध्यभागी पठारी प्रदेशाची उंची किती आहे? देशाच्या किनारपट्ट्यांची समुद्र सपाटीपासूनची उंची सांगा. मध्य पठाराच्या पूर्वेस व दक्षिणेस असलेल्या पर्वताची नावे शोधा. मध्य पठारावरील वाहणारी प्रमुख नदी कोणती? तिची व तिच्या उपनद्यांची वाहण्याची दिशा कोणती? दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे देशाच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? देशातील सरोवराचे नाव लिहा. येथे बघा दक्षिण आफ्रिका. इथे बघा ह्या नकाशामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर सीमेला कोणते देश आहे? नामिबिया, बोट्सवाना, झिम्बाब्वे आणि मोझांबिक. हा तो स्वतंत्र देश. इथे अटलांटिक महासागर आहे. पश्चिमेला तर पूर्वेला हिंदी महासागर आहे. हवामान बघूया आपण. हा देश समशीतोष्ण कटिबंधात असल्यामुळे हवामान सौम्य व आल्हाददायक आहे. उन्हाळ्यात दिवसाचे तापमान 20° ते 32° सेल्सिअस दरम्यान असते.
हिवाळ्यात दिवसाचे सरासरी तापमान 10 अंश ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. पर्वतीय भागात त्या प्रदेशाच्या उंचीमुळे हवामान थंड असते. इथे बघा, पर्वतीय भागात त्या प्रदेशाच्या उंचीमुळे हवामान थंड असते. तर किनारपट्टीला उन्हाळा उष्ण, दमट व हिवाळा कोरडा असतो. वाळवंटी भागात मात्र तापमान जास्त असते. पाऊस सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात पडतो. पाऊस पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे कमी होत जातो. पूर्वेस सुमारे 1400 मिमी पाऊस पडतो, तर पश्चिमेस हे प्रमाण कमी होऊन 600 मिमी होते. पश्चिमेस अगदी कमी पाऊस पडल्यामुळे देशाच्या पश्चिम व उत्तरेस कोणती वाळवंटे निर्माण झाली आहे ते नकाशात शोधा. इथे बघा, पश्चिमेस अगदी कमी पाऊस पडल्यामुळे देशाच्या पश्चिमेस व उत्तरेस वाळवंटे निर्माण झाली हे सांगत आहे. इथे बेंगुला हा शीत प्रवाह पश्चिम किनाऱ्या जोडून जातो. हे महत्वाचं आहे, लक्षातच राहू द्या. बेंगुला हा शीत प्रवाह पश्चिम किनाऱ्या जोडून जातो. त्याचा समुद्र किनाऱ्याच्या हवामानावर कोणता परिणाम होईल ते लिहा. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये वनस्पती बघूया आपण. पर्वतीय प्रदेशात रुंदपणी पानझडी वने असून वेल पठार गवताळ कुरणांसाठी प्रसिद्ध आहे. हे लक्षात राहू द्या. वेल पठार गवताळ कुरणांसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिणेकडे केप टाउन जवळ ऑलिव्ह, स्प्रूस, पाईन इत्यादी वृक्ष आहे. कल्हारी व नामीब या वाळवंटी भागात कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते ते पूर्व ज्ञानाच्या आधारे लिहा. आपल्याला वाळवंटी प्रदेश व त्याचे स्थान यावर जोड्या लावा विचारला जाते, म्हणून लक्षात राहू द्या. कल्हारी व नामीब हे वाळवंटी भाग कुठे आहे? दक्षिण आफ्रिकामध्ये. प्राणी व पक्षी बघूया. वेलच्या गवताळ प्रदेशामुळे येथे गेंडे, हत्ती यासारखे शाकाहारी, सिंह, चित्ते यासारखे मांसाहारी व बबूंसारख्या उभयहारी प्राण्यांची संख्या विपुल आहे. गेल्या काही दशकात या प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे या प्राण्यांच्या रक्षणासाठी शासनाने अनेक अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने निर्माण केली आहे. हे महत्वाचं नाही आपल्यासाठी. खनिजे बघू. देशात सोन्याच्या व हिऱ्याच्या खाणी आहे. सोन्याच्या खाणीसाठी हा देश प्रसिद्ध आहे, हे लक्षातच राहू द्या. दक्षिण आफ्रिका कशासाठी प्रसिद्ध आहे? सोन्याच्या खाणीसाठी. इतरही महत्वाची खनिजे येथे सापडतात. समोर बघूया आपण. त्यांची यादी तुम्ही आकृती 18.5च्या आधारे करा व पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. किंबर्ली शहराच्या आसपास कोणती खनिजे सापडतात? हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. कोणत्या किनारपट्टीजवळ हिऱ्याच्या खाणी आहे? हा सुद्धा महत्वाचा आहे. डंडी शहराजवळ कोणते खनिज सापडते? खनिज साठे आहे. व्यवसाय बघूया. शेती. या देशात शेतीचे प्रमाण कमी आहे. शेतीला दुय्यम स्थान आहे. तरीही वेल पठाराव मक्का, तंबाखू, नाताळ प्रदेशामध्ये ऊस, केळी व इतरही द्राक्षे, संत्री, अननस इत्यादी फळांच्या बागा आहेत. आकृती 18.4 पहा व खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. या देशातील प्रमुख पिकांची यादी करा. कोणत्या प्रमुख व्यापारी पिके दाखवली आहेत? प्रिटोरियाजवळ कोणती विविध शेती उत्पादने घेतली जाते? कोणत्या 2 बंदराचा किनारा फळबागासाठी प्रसिद्ध आहे? हे लक्षात राहू दे. हा प्रश्न महत्वाचा आहे आपल्यासाठी. पशुपालन बघूया. हा या देशातील प्रमुख व्यवसाय आहे. वेलच्या पठारावरील विस्तीर्ण गवताळ प्रदेशात मेंढ्या, शेळ्या, वराह, गाई, बैल इत्यादी पशुपालनाचा व्यवसाय चालतो. या प्रदेशात कोणते उद्योग भरभराटीला आले असतील ते पूर्व ज्ञानाच्या आधारे लिहा. मासेमारी बघूया. विस्तीर्ण समुद्रकिनारा, पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणारा बेंगुला हा शीतप्रवाह आणि भूखंड मंचावर आढळणारे प्लॅन्क्टन हे माशाचे आवडते खाद्य. यामुळे येथे भरपूर मासे मिळतात. त्यामुळे मासेमारी हा येथे प्रमुख व्यवसाय आहे. मॅक्रेन, सार्डिन इत्यादी माशांचे प्रकार येथे सापडतात. उद्योग बघूया. शेती व खाणकाम यामुळे येथे विविध प्रकारचे उद्योग आढळतात. दुग्ध व्यवसाय, मांसोत्पादन, फळे हवाबंद डब्यात भरणे हे शेतीवरील आधारित उद्योग. हिरांना पैलू पाडणे, यंत्र निर्मिती, कागद, रसायने, खाणकाम इत्यादी उद्योगही या देशात भरभराटीस आले आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी आकृती 18.5च्या आधारे पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. हे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे नाही. हे ठिकाण लक्षात राहू द्या. जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. हा सुद्धा प्रश्न महत्वाचा नाही. आपण व्यापार बघूया. व्यापार हा देश उद्योगांना लागणारी यंत्रसामग्री, वाहतुकीची साधने, धातू आयात करतो आणि सोने, हिरे, खनिजे, लोकर, हवाबंद मासे, मका, फळे निर्यात करतो. या देशाचा व्यापार जर्मनी, संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, जपान इत्यादी देशाशी चालतो. भारताशी या देशाचे व्यापारी संबंध वाढत आहे. वाहतूक व संदेशवहन बघूया. वाहतूक व संदेशवहन हे व्यवसाय देशाच्या विकास कार्यात महत्त्वाचा वाटा उचलतात. काही प्रश्न दिले आहे ते बघूया. या देशात वाहतुकीचे कोणते मार्ग उपलब्ध आहे? या देशातील 3 बंदराची नावे लिहा. हा प्रश्न ऐकताच तुम्हाला आपल्या देशातील 3 महत्त्वाची बंदरे आठवली पाहिजे. जर कोणाला आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. प्रिटोरियाहून निघालेले रस्ते व लोहमार्ग कोणत्या शहराकडे व बंदराकडे गेले आहे? नकाशात कोणत्या शहराजवळ विमानतळ दाखवला आहे? अर्थातच हे 2 प्रश्न महत्त्वाचे नाही आपल्यासाठी. देशाच्या राजधानीचे नाव लिहा. हा प्रश्न ऐकताच तुम्हाला आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीचे नाव आठवले पाहिजे, कारण
देशाच्या राजधानीचे नाव तर सर्वांना माहिती राहते. आपल्या राज्याच्या आर्थिक राजधानीचे नाव आठवले पाहिजे. आपल्या राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचे नाव आठवले पाहिजे. या प्रकारचं वाचन करा तुम्ही. यामुळे तुम्हाला वाचायला कंटाळा येणार नाही आणि तुमचं रिव्हिजनसुद्धा होईल. समोर बघूया. पर्यटन येथील अभयारण्यातील प्राणीसंपदा पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य पर्यटक या देशाला भेट देतात. पूर्वी नाताळ प्रदेशात भारतीयांच्या वसाहती होत्या. त्यांच्या हक्कासाठी महात्मा गांधीजींनी लढा दिला. त्यामुळे नाताळ भागामध्ये उभारलेल्या गांधीजीच्या स्मारकाला पर्यटक आवर्जून भेट देतात. या ठिकाणी बघा इतिहास सुद्धा आला आपला. हा नाताळ प्रदेश लक्षात राहू द्या. विचारणार नाही आपल्याला, पण लक्षात राहू द्या. समोर बघूया. लोकजीवन बघूया. दक्षिण आफ्रिकेत एकूण लोकसंख्येपैकी 76% लोक निग्रोइड वंशाचे आहे. हे लक्षात राहू द्या. निग्रोइड वंश कुठे आहे? दक्षिण आफ्रिकेमध्ये. यामध्ये हौसा, झुलू, स्वाजी, सोतो व स्वाना या प्रमुख जमाती आहे. दक्षिण आफ्रिकेत इंग्लिश व आफ्रिकन या अधिकृत भाषा मानल्या जातात. किनारपट्टीजवळ लोकसंख्या दाट असून पठारी व वाळवंटी भागात अतिशय कमी आहे. ग्रामीण भागात साधी सपाट छपराची जाड भिंती असलेली घरे आढळतात. पूर्वेकडील अधिक पावसाच्या भागात शंकूच्या आकाराची गवताची छपरे व मातीच्या भिंती असलेली घरे आढळतात. शहरी भागात अनेक मजली घरे असून त्यात अत्याधुनिक सुखसोयी असतात. ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. समोर बघूया. दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख शहरे व वाहतूक बघूया. या ठिकाणी बघा लेसोतो हा देश लक्षात राहू द्या, कारण पूर्णपणे वेढलेला आहे दक्षिण आफ्रिकेने. आणि हा स्वाझीलँड लक्षात राहू द्या, तीनही बाजूने वेढलेला आहे म्हणून. हा नाताळ प्रदेश लक्षात राहू द्या, कारण गांधीजी संदर्भात आहे. प्रिटोरिया लक्षात घ्या. किंबर्ले हा प्रदेश लक्षात घ्या, कशा संदर्भात आहे. आणि पोर्ट एलिझाबेथ हे लक्षात घ्या. जोहान्सबर्ग लक्षात घ्या. केप टाउन आणि ते अटलांटिक महासागर पश्चिमेला तर पूर्वेला हिंदी महासागर आहे. ईस्ट लंडन हा शहर लक्षात राहू द्या. समोर बघूया आपण. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण यावरच्या रिकामी जागा बघूया. दक्षिण आफ्रिका प्रामुख्याने रिकामी जागा खाणीसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर सीमेला रिकामी जागा हा देश आहे. कोणता देश आहे? बोट्स्वाना देश आहे. दक्षिण आफ्रिकेचे स्थान, विस्तार व सीमा याबद्दल माहिती लिहा. दक्षिण आफ्रिकेत कोणकोणते उद्योग भरभराटीस आले आहे? कारणे द्या बघूया. दक्षिण आफ्रिकेत मासेमारी हा व्यवसाय महत्त्वाचा आहे. त्याचं कारण फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आपण बघितलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर लोकवस्ती दाट आढळते. वरती बघा. देशाच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते? ऑरेंज नदी कोणत्या महासागरास मिळते? दक्षिण आफ्रिकेला लागून असलेल्या महासागरांची नावे लिहा. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पश्चिमेला अटलांटिक महासागर तर पूर्वेला हिंदी महासागर आहे. जोड्या लावा बघा. यामध्ये एक जोडी लक्षात राहू द्या. किंबर्ले हिऱ्याच्या खाणी. हा प्रश्न बघा. दरवर्षी असंख्य पर्यटक या देशाला भेट देतात. दक्षिण आफ्रिकेत असणाऱ्या कोणत्याही 3 जमातीची नावे लिहा. ही बघा आपल्याला थोडी माहिती दिली आहे. जोहान्सबर्ग येथे 2002 साली दुसरी वसुंधरा परिषद झाली. हे लक्षात राहू दे, महत्त्वाचं आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपलं 7वीचं भूगोलचं पुस्तक संपलं, पण पाठाच्या शेवटी काही महत्त्वाच्या शब्दाची अर्थ दिली आहे ते बघूया. अपभू. चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वी सापेक्ष विशिष्ट स्थिती. या स्थितीत चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो. हे आपल्याला समजणार नाही, हे लक्षात ठेवा. अपभू स्थिती म्हणजे काय? चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो, एवढंच लक्षात राहू द्या. अवकाश म्हणजे आकाशातील खगोलांच्या दरम्यान असलेली जवळजवळ पोकळीच्या स्वरूपातली सलग जागा. यात वायू व धूलिकण असू शकते. आकाश म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचा व त्याही पलीकडे नुसत्या डोळ्यांनी पृथ्वीपासून दिसणारा व छताच्या स्वरूपात भासणारा भाग, ज्यामध्ये ढग, पक्षी इत्यादी विहार करू शकते. हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, नकाशा संदर्भात आहे. समोर बघूया. आपण अपभू स्थिती म्हणजे काय बघितलं होतं. आता उपभू म्हणजे काय बघूया. चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वी सापेक्ष विशिष्ट स्थिती. या स्थितीत चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो, हे लक्षात राहू द्या फक्त. उपभू स्थितीत चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो. अपभू व उपभू ह्या 2 स्थितीमधून कोणतीही एक लक्षात राहू द्या, दुसरी आपोआप लक्षात राहील. उपसागर बघूया. किनारपट्टीच्या आत गेलेला सागराचा भाग, याचे मुख खूप रुंद असते. याचा जमिनीकडचा भाग आखातासारखा निमुळता असतो. कंकणाकृती ग्रहण बघूया. हे फार महत्त्वाचं, लक्ष द्या. सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र जर पृथ्वीपासून खूप लांब असेल, म्हणजेच तो जवळजवळ अपभू स्थितीत असेल, तर सूर्यबिंब पूर्णपणे झाकले जात नाही. चंद्राची सावली अवकाशातच संपते. अशा वेळी सूर्यबिंबाची केवळ प्रकाशमान कडाच पृथ्वीवरून अगदी थोड्या भागातच दिसते. ही प्रकाशमान कडा एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते, म्हणून अशा सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणते.
हे लक्षात राहू द्या. प्रकाशमान कडा एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते म्हणून अशा सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. कालगणना बघूया आपण. कालगणना. काळाची गणना दिवस, महिना व वर्ष ही कालगणनेची मूळ एकके आहे. दिवस व वर्ष ही एकके अनुक्रमे पृथ्वीच्या अक्षीय व कक्षीय गतीचे परिणाम आहे. तर महिना हे एकक चंद्राच्या कक्षीय गतीचा परिणाम आहे. हे लक्षात राहू द्या. महिना हे एकक चंद्राच्या कक्षीय गतीचा परिणाम आहे. किरणोत्सर्गी पदार्थ म्हणजे युरेनियम सारखे ज्या मूलद्रव्यातून उत्स्फूर्तपणे ऊर्जेचे उत्सर्जन होते, ऊर्जा बाहेर टाकली जाते असे पदार्थ, उत्सर्जित होत असलेली ऊर्जा कित्येकदा हानिकारक ठरू शकते. किरणोत्सर्गी पदार्थ हा शब्द आपल्याला भूगोलमध्ये सुद्धा ऐकायला मिळते आणि सायन्समध्ये सुद्धा ऐकायला मिळते, म्हणून लक्षात राहू द्या. किरणोत्सर्गी पदार्थ म्हणजे काय? युरेनियम सारख्या ज्या मूलद्रव्यातून उत्स्फूर्तपणे ऊर्जेचे उत्सर्जन होते, ऊर्जा बाहेर टाकली जाते असे पदार्थ. कृष्ण पक्ष बघूया, महत्वाचा आहे आपल्यासाठी. कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेनंतर प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंतचा पंधरवडा. या काळात चंद्राचा पृथ्वीपासून दिसणारा प्रकाशित भाग दररोज कमी कमी होत जातो. या पंधरवड्यास वद्य पक्ष असेही म्हणतात. आपण हे 4थीच्या भूगोलमध्ये बघितलं होतं. कृष्ण पक्ष तुम्ही हे लक्षात राहू द्या. कृष्ण पक्षाच्या काळात चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग दररोज कमी कमी होत जातो, हे लक्षात राहू द्या. खग्रास ग्रहण बघूया. ज्या ग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब पूर्णपणे झाकले जाते किंवा चंद्रबिंब पूर्णतः दिसेनासे होते त्याला खग्रास ग्रहण असे म्हणतात. लक्षात राहू द्या. खग्रास ग्रहण. खंडग्रास ग्रहण बघूया. ज्या ग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब अंशतः झाकले जाते किंवा चंद्रबिंब अंशतः दिसेनासे होते त्याला खंडग्रास ग्रहण असे म्हणतात. ग्रासमध्ये लक्षात राहू द्या. सूर्यबिंब पूर्णपणे झाकले जाते किंवा चंद्रबिंब पूर्णतः दिसेनासे होते त्याला खग्रास ग्रहण म्हणतात. आणि खंडग्रासमध्ये लक्षात राहू द्या. सूर्यबिंब अंशतः झाकले जाते किंवा चंद्रबिंब अंशतः दिसेनासे होते त्याला खंडग्रास ग्रहण म्हणतात. पूर्णतः व अंशतः हे दोनच शब्द लक्षात राहू द्या. समोर बघूया. खंडांत उतार बघूया. भूखंड मंचाच्या सागराकडील सीमेवर असलेला तीव्र उताराचा भाग भूखंड मंच व खोल समुद्रातील सकल भाग तळभाग यांच्या दरम्यानची नैसर्गिक सीमा म्हणजे खंडांत उतार. हे लक्षात राहू द्या. भूखंड मंच व खोल समुद्रातील सकल भाग तळभाग यांच्या दरम्यानची नैसर्गिक सीमा म्हणजे खंडांत उतार. ग्रहण बघूया. सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब झाकले जाणे म्हणजे अनुक्रमे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होय. हे लक्षात राहू द्या. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण म्हणजे काय? तर सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब झाकले जाणे म्हणजे सूर्यग्रह किंवा चंद्रग्रह होय. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने सूर्यबिंब झाकले जाते. चंद्र पृथ्वीच्या सावलीतून प्रवास करतो त्यावेळी चंद्रबिंब झाकले जाते. अशी स्थिती केवळ सूर्य, चंद्र व पृथ्वी हे तीनही खगोल जेव्हा एकाच सरळ रेषेत येतात तेव्हाच होते. सूर्यग्रहण नेहमी अमावस्येस होते तर चंद्रग्रहण पौर्णिमेस होते, परंतु सर्वच अमावस्या किंवा पौर्णिमेला ग्रहणे होत नसतात. कारण पृथ्वी व चंद्राच्या परिभ्रमण कक्षेत 5 अंशचा फरक आहे, हे लक्षातच राहू द्या. सर्वच अमावस्या किंवा पौर्णिमेस ग्रहण होत का नाही? कारण पृथ्वी व चंद्राच्या परिभ्रमण कक्षेत 5 अंशाचा फरक आहे, हे लक्षात राहू द्या. चंद्रकला बघूया. प्रकाशित भागाचा रोज बदलणारा आकार. जलग्रह बघूया. विपुल प्रमाणात पाणी असणारा ग्रह. पृथ्वीवर पाणी असल्याने तिला जलग्रह असे म्हटले जाते. सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ज्ञात जलग्रह आहे. द्वितीयक व्यवसाय बघूया. या व्यवसायातून संकलन किंवा निर्मिती होत नाही, मात्र समाजाला विविध सेवा यातून मिळतात. भांड्यांना कलही लावणे, चाकू कात्रीला धार लावणे, वैद्यकीय सेवा, शिक्षण सेवा अशा सर्व सेवांचा या गटात समावेश होतो. द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय बघूया. प्राथमिक व्यवसायातून मिळवलेल्या किंवा संकलित केलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून नव्या आणि अधिक उपयुक्त वस्तू निर्माण करणारे व्यवसाय. धातू खनिजांपासून शुद्ध धातू मिळवणे, लाकडाचा उपयोग करून फर्निचर बनवणे अशा सारख्या सर्व निर्मिती उद्योगांचा या गटात समावेश होतो. समोरची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही, नकाशाबद्दलची आहे. समोर बघूया. नागरी लोकसंख्या म्हणजे काय बघूया. नागरी लोकसंख्या म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या. शहरात राहणारे बहुतांशी लोक द्वितीयक किंवा तृतीय व्यवसायात गुंतलेले असतात. निर्वाणीकरण म्हणजे वनाचा ह्रास किंवा वनाच्छादन नाहीसे होणे. मुख्यतः या स्थितीत मानवाने केलेली बेसुमार वृक्षतोड कारणीभूत ठरते. पंधरवडा म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा किंवा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा 15 दिवसाचा काळ. प्रकाश वर्ष बघूया आपण. फार महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. खगोलामधील अंतरे सांगण्यासाठी वापरण्यात येत असलेले अंतराचे परिमाण. प्रकाश एका वर्षात जेवढे अंतर कापतो त्यास एक प्रकाश वर्ष असे म्हणतात. हे फार महत्त्वाचे आहे. प्रकाश वर्ष म्हणजे काय?
तर खगोलामधील अंतर सांगण्यासाठी वापरण्यात येत असलेले अंतराचे परिमाण प्रकाश वर्ष. हे लक्षात राहू दे, महत्वाचं आहे. हे अंतर सुमारे 9,46,080 कोटी किलोमीटर इतके आहे. प्राथमिक व्यवसाय बघूया आपण. प्राथमिक व्यवसाय म्हणजे निसर्गाशी थेट संबंधित असणारे व नैसर्गिक साधन संपत्तीवर पूर्णपणे अवलंबून असणारे व्यवसाय. हे लक्षात राहू द्या. प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, तर निसर्गाशी थेट संबंधित असणारे व नैसर्गिक साधन संपत्तीवर पूर्णपणे अवलंबून असणारे व्यवसाय. अशा व्यवसायातून नैसर्गिक साधन संपत्तीचे केवळ संकलन केले जाते. या व्यवसायातून कशाचीही निर्मिती होत नसते. शेती, पशुपालन, खाणकाम, वनोत्पादनाचे संकलन प्रत्येक व्यवसायाचा या गटात समावेश होतो. प्लॅन्क्टन म्हणजे काय बघूया, महत्त्वाचं आहे. प्लॅन्क्टन म्हणजे सागरी जलातील तरंगत्या अवस्थेतील किंवा अतिमंद गतीने वाहणारे वनस्पतीज व प्राणी. सूक्ष्मजीव हे माशांचे खाद्य असते. हे लक्षातच राहू द्या. प्लॅन्क्टन म्हणजे काय, तर वनस्पती व प्राणी, सूक्ष्मजीव. हे लक्षात राहू द्या. आपण एकदा पुन्हा वाचून घेऊया. प्लॅन्क्टन म्हणजे सागरी जलातील तरंगत्या अवस्थेतील किंवा अतिमंद गतीने वाहणारे वनस्पतीज व प्राणी, सूक्ष्मजीव हे माशांचे खाद्य असते. त्यामुळे ज्या सागरी भागात प्लॅन्क्टन जास्त प्रमाणात असतात तिथे मासेही मोठ्या प्रमाणात आढळतात. बघा, हे लक्षातच राहू द्या, महत्वाचं आहे. भरती ओटी म्हणजे महत्वाचं, लक्ष द्या. भरती ओटी म्हणजे सूर्य व चंद्राचे गुरुत्वाकर्षण व पृथ्वीवर कार्यरत असलेल्या केंद्रोत्सारी प्रेरणा यांच्या एकत्रित प्रभावामुळे सागरी जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती. तर घट म्हणजे ओहोटी. हे लक्षातच ठेवा. वाढ म्हणजे भरती आणि घट म्हणजे ओहोटी. समोर बघूया आपण. भूखंड म्हणजे महत्वाचा आहे. यावर प्रश्न विचारले आहे आपल्याला MPSC मध्ये. भूखंड म्हणजे भूखंडाचा सागरी जलाखालील बुडलेला मंद उताराचा भाग किंवा सागरतळाचा सर्वात उथळ भाग. याचा विस्तार किनाऱ्यापासून 200 मीटर खोलीपर्यंत होतो. महिना म्हणजे काय बघूया. चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यास लागणारा कालावधी. महिना म्हणजे काय, तर चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यास लागणारा कालावधी. इंग्रजी कॅलेंडरमधील जानेवारी, फेब्रुवारी इत्यादी महिने चंद्राच्या कक्षीय गतीशी संबंधित नसतात. हे लक्षात राहू द्या. इंग्रजी कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी इत्यादी महिने चंद्राच्या कक्षीय गतीशी संबंधित नसतात. लाटा बघूया. लाटा म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे होणारे ऊर्जेचे वहन. हे लक्षात राहू द्या. लाटा म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे होणारे ऊर्जेचे वहन. ऊर्जेचे वहन होताना ज्या माध्यमातून वहन होते त्यामध्ये बदल होतात. अशा बदलामुळे सरासरी पातळी काही भागात उंचावली जाते, तर उंचावलेल्या दोन्ही बाजूस खोलगटपणा येतो. सागरी पृष्ठभागावर वाऱ्याच्या आघाताने लाटा निर्माण होतात. येथे वहन ऊर्जेचे होते, माध्यमाचे नाही. हे लक्षात राहू द्या. सागरी पृष्ठभागावर वाऱ्याच्या आघाताने लाटा निर्माण होतात. लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुषांचे प्रमाण. हे प्रमाण पुढील प्रमाणे काढतात. हे महत्त्वाचं, लक्ष द्या. लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुषांचे प्रमाण. लक्षात राहू द्या. हे लक्षात घ्या. लिंग गुणोत्तर म्हणजे प्रदेशातील स्त्रियांची एकूण संख्या भागीला प्रदेशातील पुरुषांची एकूण संख्या गुणिला 1000. हे सूत्र लक्षात राहू द्या. लिंग गुणोत्तर प्रमाण दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे असलेले प्रमाण या स्वरूपात सांगितले जाते. हे लक्षात राहू द्या. लिंग गुणोत्तर प्रमाण दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे असलेले प्रमाण या स्वरूपात सांगितले जाते. उदाहरणार्थ, भारतात दर 1000 पुरुषामागे 933 स्त्रिया आहे. लोकसंख्या म्हणजे काय, एखाद्या प्रदेशातील विशिष्ट वेळी असलेली एकंदर लोकांची संख्या. बघा, लोकसंख्या म्हणजे काय, एखाद्या प्रदेशातील विशिष्ट वेळी असलेली एकंदर लोकांची संख्या. लोकसंख्येची गुणवत्ता बघूया. एखाद्या प्रदेशातील लोकांचे आरोग्य, साक्षरता, शैक्षणिक उन्नती, सांस्कृतिक विकास, राहणीमान इत्यादीच्या आधारे त्या प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते. लोकसंख्येची रचना बघूया. लोकसंख्येची रचना, लोकसंख्येची गुणवत्ता, लोकसंख्या, लिंग गुणोत्तर हे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारला आहे आणि भूगोलमध्ये सुद्धा. म्हणून आपल्यासाठी फार महत्त्वाचा बनतंय हा टॉपिक. लोकसंख्येची रचना. एखाद्या प्रदेशाच्या लोकसंख्येतील घटकांचे प्रमाण म्हणजे लोकसंख्येची रचना होय. असे घटक वेगवेगळ्या प्रकाराने विचारात घेतले जातात. एखाद्या प्रदेशाच्या लोकसंख्येतील जन्म मृत्यूदर, स्त्री पुरुष प्रमाण, ग्रामीण नागरी प्रमाण, व्यवसायानुसार विभागणी, वयोगटानुसार विभागणी व लोकसंख्येची वाढ होण्याचे प्रमाण या गोष्टीवर लोकसंख्येची रचना अवलंबून असते. विश्व बघूया. ही एक सर्वसमावेशक संकल्पना आहे. यात खालील गोष्टीचा समावेश होतो. वर्तमान व भूतकाळात अस्तित्वात असलेले आणि भविष्यात अस्तित्वात येऊ शकतील असे पदार्थ, पदार्थाच्या दरम्यान जवळजवळ पोकळीच्या स्वरूपात असलेले अवकाश, सर्व ऊर्जा, अनादि अनंत असा काळ. शुक्ल पक्ष म्हणजे
अमावस्येनंतर प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा पंधरवडा या काळात चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग दररोज वाढत जातो. हे लक्षात राहू द्या, प्रकाशित भाग दररोज वाढत जातो. सरोवर बघूया. जमिनीवरील सखल खोलगट भागात नैसर्गिकरित्या तयार झालेला पाण्याचा साठा. हे लक्षात राहू द्या, सरोवर म्हणजे काय, तर जमिनीवरील सकल खोलगट भागात नैसर्गिकरित्या तयार झालेला पाण्याचा साठा. बहुतेक सरोवरातील पाणी गोड असते, तर काही सरोवरे खाऱ्या पाण्याचीही असतात. सागर समुद्र बघूया. जमिनीने पूर्णतः किंवा अंशतः वेढलेल्या खाऱ्या पाण्याचा साठा. हे लक्षात राहू द्या, सागर किंवा समुद्र म्हणजे काय, तर जमिनीने पूर्णतः किंवा अंशतः वेढलेल्या खाऱ्या पाण्याचा साठा. पूर्णपणे जमिनीने वेढलेल्या सागरास भूवेष्टित सागर म्हणतात. हे लक्षात राहू द्या, पूर्णपणे जमिनीने वेढलेल्या सागरास भूवेष्टित सागर म्हणतात. किनारपट्टीच्या भागातील सागर हे महासागराचेच भाग असतात. सागरी गर्ता बघूया, महत्वाचा आहे. सागर तळातील लांबट, अरुंद, खूप खोल व तीव्र उताराचे भाग. बघा, सागरी गर्ता म्हणजे काय, तर सागर तळातील लांबट, अरुंद, खूप खोल व तीव्र उताराचे भाग यांची खोली 8,000 मीटर किंवा त्याहीपेक्षा जास्त असते. हे बहुधा खंडांपासून जवळ असतात. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ताची खोली 11,034 मीटर आहे. हे लक्षात राहू दे, यावर प्रश्न विचारले आहे आपल्याला. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ताची खोली 11,034 मीटर आहे. यावर प्रश्न असतात की मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे असं विचारलं जातात. सागरी डोह बघूया. सागरी डोह म्हणजे सागर तळावरील मर्यादित विस्ताराचा खोल व तीव्र उताराचा भाग. याची खोली 6,000 मीटरपर्यंत असू शकते. सागरी निक्षेप बघूया. सागर तळावर संचयन झालेले सागरी अवसाद यात साधारणतः 30% किंवा त्याहून अधिक सागरी जीवांचे कवचांचे भाग असतात. सागरी पठारे म्हणजे सागर तळावरील सपाट माथा असलेले उंचवटे. सागरी पर्वत बघूया. सागरी पर्वत, सागर तळावरील जलमग्न पर्वत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे व सर्वात लांब असे भूरूप हे जलमग्न पर्वत ज्वालामुखीय प्रक्रियेतून तयार झाले आहेत व त्यांची एकत्रित लांबी सुमारे 50,000 किलोमीटर इतकी आहे. हा पर्वतीय भाग म्हणजे जगातील सर्वात मोठे व सर्वात जास्त तीव्रतेचे भूकंप प्रवण क्षेत्र आहे. सागरी मैदान बघूया. सागरी मैदान, सागर तळाचा सपाट व सखल भाग याची खोली साधारणतः 2,000 ते 6,000 मीटरपर्यंत व उतार 1,000 असतो. याचा अर्थ 1 किलोमीटर अंतरास फक्त 1 मीटर इतका उंचीतील फरक असतो. सामुद्रधुनी हे महत्वाचे आहे आपल्याला. 2 सागरांना जोडणारा चिंचोडा भाग, उदाहरणार्थ भूमध्य सागर व अटलांटिक महासागरात जोडणारी जिब्राल्टरची सामुद्रधुनी. हे लक्षात राहू द्या, यावर प्रश्न विचारले आहे. जिब्राल्टरची सामुद्रधुनी कोणत्या 2 सागरांना जोडते, तर भूमध्य आणि अटलांटिक महासागरात जोडते. साक्षरता प्रमाण म्हणजे काय, लोकसंख्येतील साक्षर लोकांचे प्रमाण. साक्षरता शेकड्यात सांगितली जाते. ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येते अशा व्यक्तीला साक्षर म्हणतात. सेल्वा, विषुववृत्तीय सदाहरित वने. सेल्वा हा शब्द पूर्वी दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वनांसाठी वापरला जात असे, मात्र अलीकडे याचा वापर सर्वच विषुववृत्तीय सदाहरित वनांकरिता केला जातो. स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था हे आपण कुठं ऐकलाय, तर पॉलिटीमध्ये ऐकलाय. बघा, पॉलिटीमध्ये सुद्धा आहे आणि भूगोलमध्ये सुद्धा दिला आहे. समोर बघूया. एखाद्या गावातील किंवा शहरातील लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत चालवली जाणारी व त्या गावाचे कामकाज बघणारी स्थानिक पातळीवरील संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, तर एखाद्या गावातील किंवा शहरातील लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत चालवली जाणारी व त्या गावाचे कामकाज बघणारी स्थानिक पातळीवरील संस्था. हे लक्षात राहू द्या. उदाहरणार्थ ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी. अशा संस्थांमार्फत वाहतूक, आरोग्य, पाणी पुरवठा अशा सोयी लोकांना पुरवल्या जातात व नागरिकांकडून कर घेतला जातो. क्षारता म्हणजे काय, तर पाण्यातील क्षारांचे प्रमाण. सागरी जलातील क्षारांचे प्रमाण दर हजारी अशा स्वरूपात सांगितले जाते. सर्वसाधारणतः सागरी जलाचे क्षारता प्रमाण 35 इतके आहे, म्हणजेच 1,000 ग्राम पाण्यात 35 ग्राम क्षार आहे. हे लक्षात राहू द्या, 1,000 ग्राम पाण्यात 35 ग्राम क्षार आहे. या ठिकाणी आपलं 7वीचं भूगोलचं पुस्तक संपतो. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. थँक्यू.